नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर देवी और सज्जनों, आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल मांडे। आंब्याचा सीजन संपेपर्यंत एक वेळेस मांडे बनवूया। तर इथे मी अर्धा किलो लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी अशी मोठी परातच घ्यायची आहे आणि पितळेची परात असली ते तर खूपच छान। मांडे बनवण्यासाठी लोकवन गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे। लोकवन गव्हामध्ये जास्त चिकटपणा आणि ग्लुटन जास्त असते, तर त्याचेच मांडे छान येतात। अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 1 चम्मच टाकायचंय मीठ। मीठ आपल्या आकाराने बरोबरच टाकायचं आहे, जास्त खारट किंवा जास्त आळणी करायचं नाही। मीठ पण जास्त झालं तर मांडे तुटतात आणि आळणी झाले तरी पण तुटतात। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मांडे बनवसाल तर जे नवीन मांडे शिकणारे आहेत त्यांना पण पहिल्या वेळेसच हे मांडे येऊन जातील। जसं आपण हे पीठ चुरत गेलं तर तसं बघा असं हे ताणते, असं ओढलं तरी तुटत नाही। त्या पिठाला असं गोल करून खूप वेळेस आपटायचं आहे असं। बघा पिठाला फुगे आलेले आहेत किंवा बबल्स, तर आता समजायचं की हे पीठ मांडे बनवण्यासाठी तयार आहे। आता या पिठाला झाकून अर्धा तास ठेवायचं आहे। अर्धा तासाच्या नंतर बघसाल तर पूर्ण परात भरून पीठ होते आणि पातळ होते। आणि हा आहे मांडे बनवायचा माठ। मी आता गावी गेले होते तर गावावरून आताच हा माठ आणलेला आहे। तर मी एकदा पण याच्यावर मांडे बनवलेले नाहीत। गावावरून आणल्याच्या नंतर 2-3 दिवस पाण्यामध्ये ठेवला होता, नंतर रोज 10-15 दिवस तेल लावून ठेवलं होतं। आता पण मांडे बनवायच्या अगोदर तेल लावून घेऊया। आणि हा एकदम छोटासाच मांडे बनवायचा माठ आहे। जे चुलीवर मांडे बनवतात त्याच्यासाठी मोठे मोठे माठ येतात आणि गॅसवर बनवण्यासाठी हे छोटासा माठ येते। तर देवी और सज्जनों, पिठाला ठेवून अर्धा तास झालेला आहे। चला बघूया। तर बघा पीठ एवढं पातळ झालेलं आहे। आता याचे खूप छान असे मांडे येतात। हाताला तेल लावून पिठाचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे गॅसवर माठ ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। हाताला पहिले असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ चिपकत नाही। आणि याला असं वर हातावर थापून घ्यायचं। आणि पहिले असे काठ दाबून घ्यायचे आहेत, मग काठ पतले होतात। नंतर याला खाली असं ओढायचं आहे आणि याच्यामध्ये पण असे काठ पतले करायचे आहेत आणि घ्यायचं असं दुसऱ्या हातावर। बघा एक जेवढा मांडा ताणला तेवढा लंबा होत जातो आणि पातळही होतो। मांडा टाकलेला आहे माठावर आणि त्याच्यावरून दुसरा पण टाकायचा आहे। तर बघा हा दुसरा पण झालेला आहे खूप छान असा। या मांड्याला पलटी करून घेऊया।
वाव, बघा खूप छान असा मांडा झालेला आहे. तर बघा देवीवर सजणं खूप छान मांडे झालेले आहेत. काढून घेऊया. बघा हा दुसरा पण छान झालेला आहे. आता याच्यावरच टाकायचा आहे. तर देवीवर सजणं हे सगळे मांडे बनवून घेतलेले आहेत. तर बघा खूप छान मांडे झालेले आहेत. एकदम सॉफ्ट असे मांडे आहेत. आता रसाचा सीझन सुरू आहे, तर रसासोबत खाऊ शकता किंवा नॉनव्हेज सोबत खाऊ शकता. सहज कोणीही बनवू शकेल असे हे सोप्या पद्धतीने मांडे दाखवलेले आहेत. जे नवीन मांडे शिकणार आहेत त्यांना पण येऊ शकते असे सोप्या पद्धतीने मांडे दाखवलेले आहेत. पावसाळा स्पेशल मांड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.